नमस्कार मित्रांनो, मी ईश्वरी विधळे आणि आज आपण बघणार आहोत काय आहे जवाहर गेटचा फॅक्ट्स. म्हणजे का बरं उभारण्यात आलं होतं जवाहर गेट आणि ॲक्च्युली जवाहर गेट आहे काय. जवाहर गेट हे परकोटाच्या द्वारांपैकी एक मुख्य द्वार आहे, जे सुरुवातीला भुसारी द्वार किंवा भुसारी गेट म्हणून ओळखलं जायचं. तर तुम्हाला वाटलं असेल की परकोट म्हणजे काय. इन अ सिम्पल वे, अमरावतीचं जे जुनं शहर आहे ते परकोट म्हणून ओळखलं जायचं. म्हणजे एकेकाळी या संपूर्ण शहराला परकोट होतं. हे अनेकांना माहीत नाही आणि माहीत असेल पण तरीही हा परकोट कोणी, केव्हा आणि का बांधला याबद्दल फारशी माहिती नाही. आज आपण बघूया की का बरं बांधण्यात आला होता हा अमरावतीचा परकोट आणि का बरं या परकोटाला अमरावतीची शान म्हणून ओळखलं जाते. तर बघूया या परकोटाचा 1700 पासूनचा इतिहास. अचलपूर हे वऱ्हाड प्रांतात राजकीयदृष्ट्या महत्त्वाचं असलेलं ठिकाण आणि या अचलपूरमधील बडनेरा ठिकाण हा परगणा आणि अमरावती यातील फक्त एक छोटासा कसबा म्हणून ओळखलं जायचं. आणि त्या काळी 1700 नंतर शाहू महाराजांनी अमरावतीला पेठ बनवलं आणि त्यामुळे अमरावतीची भरभराट वाढू लागली. त्या काळी अमरावती हे अंबा नदीकाठी वसलेलं होतं. अमरावतीची भरभराट पाहून अमरावतीमध्ये सावकारांचे लुटेमार मोठ्या प्रमाणात व्हायचे. हे लुटेमार एवढे खराब आणि एवढे भयानक असायचे की याचा उल्लेख द कन्फेशन ऑफ ठग या लेखमध्ये केलेला आढळतो. अमरावतीची भरभराट आणि त्यामुळे होणारी लुटेमारी हे लक्षात घेऊन 1805 मध्ये कर्नल पेट्रिक, जे हैदराबादचे रेसिडेंट होते, यांनी शहराच्या संरक्षणासाठी परकोट बांधण्याचा आदेश केला. 1806 पासून हा भव्य परकोट बांधण्यास सुरुवात झाली आणि सुमारे 16 वर्ष हे बांधकाम पूर्ण होण्यास लागले. 1821 मध्ये परकोट बांधून पूर्ण झाला आणि त्यावेळी हा परकोट बांधण्यास तब्बल 4 लक्ष एवढा खर्च आला. म्हणजे आपण समजू शकतो की आपल्या अमरावतीमध्ये किती भरभराट होती. आज आपण बघतो की अमरावती हे शहर परकोटाच्या बाहेर विस्तारलेलं दिसून येते. भारतामध्ये 1853 नंतर ब्रिटिश सत्ता वाढत गेली आणि किल्ले आपल्यासाठी धोकादायक असू शकते या विचारांमुळे ब्रिटिशांनी अमरावतीचा परकोट पाडण्याचा तब्बल 4 ते 5 वेळा प्रयत्न केला. 1875, त्यानंतर 1889, 1893 आणि शेवटचा प्रयत्न हा 1807 मध्ये होता. परंतु जनतेच्या कठोर विरोधामुळे हे शक्य झाले नाही आणि शेवटी अमरावतीकरांचा मानदंड असलेला हा भुईकोट किल्ला ब्रिटिशाच्या तावडीतून एकदाचा वाचला. आजही आपण बघू शकतो की 2.5 एकरचे हे परकोट शाबूत उभे आहे. 3.5 किलोमीटर लांबीचा हा परकोट, त्यामध्ये 21 बुरुज, 5 प्रवेशद्वार आणि 4 खिडक्या असा प्रचंड विस्ताराचा हा परकोट किल्ला आहे. यावर बऱ्याच जणांचा विश्वास बसणार नाही. असं म्हणतात की पूर्वी संपूर्ण गाव हे परकोटाच्या आतमध्ये वसलेलं होतं. येथील मालटेकडी हे गावाबाहेर जंगलात होती आणि 1859 साली अमरावतीत बांधलेलं रेल्वे स्टेशनसुद्धा गावाबाहेर होते. तर ह्या परकोट किल्ल्याला सुमारे 200 वर्ष पूर्ण झालेली आहे. तर त्या द्वारामध्ये जवाहर गेट हे मुख्य द्वार आहे, जे सुरुवातीला भुसारी गेट म्हणून ओळखलं जायचं. 1885 नंतर व्यापार मोठ्या प्रमाणात जवाहर गेटमध्ये व्हायचा आणि त्यामुळे जवाहर गेट हे प्रमुख केंद्र बनलं. स्वातंत्र्यानंतर जवाहर गेटचे नामकरण झाले, म्हणजेच भुसारी गेटचे नामकरण झाले आणि ते जवाहर गेट म्हणून करण्यात आले. त्यानंतर अंबा गेट म्हणजे अंबादेवी मंदिराच्या जवळ व जवाहर गेटच्या डावीकडे अंबा गेट होते. पूर्वीच्या काळात सर्वात जास्त रहदारी या गेटमध्येच राहायची आणि अंबा गेट हे महत्त्वाचे गेट म्हणून ओळखले जायचे. त्यानंतर येते ते नागपुरी गेट, जे आता कोल्हापुरी गेट म्हणून ओळखले जाते आणि महाजनपुरा या सर्व गेटचा समावेश होतो. त्याचप्रकारे परकोटाच्या 4 खिडक्यांमध्ये पहिली ही माता खिडकी, दुसऱ्या खिडकी ही पटेल खिडकी, त्यानंतर तिसरी म्हणजेच खुनारी खिडकी आणि चौथी छत्रपुरी खिडकी अशी
पहिली नावे होती. आज यांची नावे बदललेली असून छत्रपुळे खिडकी म्हणजेच भुलेश्वर द्वार, तर पटेल खिडकी म्हणजेच मदिना गेट. माता खिडकी हे परिसराचे नाव झाले आहे व खुनारी खिडकी मध्ये परकोट ढासळलेले आहे. ही होती संपूर्ण परकोट आणि त्याच्या परिसरातील माहिती. पुन्हा भेटूया अमरावतीच्या ठिकाणांची ऐतिहासिक माहिती घेऊन. तोपर्यंत चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.